तारक मंत्राचा महिमा, पुण्यातील फ्लॅटमधील सत्य घटना. बंद खोली, छातीवर बसलेली ती अदृश्य सावली आणि तारक मंत्राचा एकच घोष. पुण्यातल्या फ्लॅटमधला थरार. प्रियानं पुण्यात नवीनच फ्लॅट घेतला होता. फ्लॅट जुन्या इमारतीत होता, पण भाडे कमी होते म्हणून तिनं तो घेतला. पहिल्याच रात्रीपासून तिला तिथे विचित्र वाटत होते. घरात सतत कुबट वास यायचा आणि कोणीतरी आपल्याकडे बघत आहे अशी जाणीव व्हायची. ती रात्र अमावस्येची होती. प्रिया नेहमीप्रमाणे झोपण्यापूर्वी स्वामींचा तारक मंत्र मोबाईलवर लावून ऐकत असे. पण त्या दिवशी तिला खूप थकवा आला होता. त्यामुळे ती मंत्र लावायचे विसरली आणि गाढ झोपी गेली. रात्रीचे 2:30 वाजले होते. अचानक प्रियाची झोप उघडली. तिला खूप तहान लागली होती. ती उठण्याचा प्रयत्न करू लागली. पण तिचे शरीर हलेना. तिचे हातपाय जणू बेडला खिळवून ठेवले होते. तिला ओरडायचे होतं, पण तोंडातून आवाज फुटत नव्हता. खोलीतल्या कोपरात जिथे अंधार होता, तिथून एक काळाकुट्ट धूर हळूहळू आकार घेऊ लागला. त्या धुरानं एका माणसाचे रूप घेतले. ती आकृती हळूहळू प्रियाच्या बेडकडे सरकत होती. खोलीतलं तापमान एकदम कमी झालं. ती सावली प्रियाच्या छातीवर येऊन बसली. तिचा जीव गुदमरू लागला. तिच्या कानात एक भयानक आवाज आला. आज तुझा मंत्र कुठे आहे? आज तुला कोण वाचवणार? प्रियाचा श्वास थांबत होता. पण तिच्या अंतर्मनात स्वामींची भक्ती जागी झाली. तिनं मनातूनच तारक मंत्र म्हणायला सुरुवात केली. निशंक हो, निर्भय हो मनारे, प्रचंड स्वामी बळ पाठीशी रे. जसतशी तिनं मनातल्या मनात ओळ म्हणायला सुरुवात केली, तसतसे त्या सावलीला चटके बसू लागले. तिनं मनाचा आवाज वाढवला. अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी. कथेतील नवीन वळण. प्रियानं शेवटची ओळ मनात पूर्ण ताकदीनं म्हटली आणि त्याच क्षणी खोलीत एक प्रचंड भगवा प्रकाश चमकला. ती काळी सावली किंचाळत मागे फेकली गेली. प्रियाला श्वास घेता येऊ लागला. ती झटकन उठून बसली आणि तिनं थरथरत्या हातानं लाईट लावला. खोलीत कोणीच नव्हते. पण प्रियाच्या नजरेसमोर एक अजब दृश्य होते. खिडकीचा पडदा बाजूला झाला होता आणि खिडकीच्या काचेवर बाहेरून कोणाच्या तरी हाताचे ठसे उमटले होते. ते ठसे रक्ताचे नव्हते, तर कोळशासारख्या काळ्या राखेचे होते. धक्कादायक ट्विस्ट म्हणजे प्रियानं जेव्हा मोबाईल उचलला, तेव्हा तिला दिसले की तिचा मोबाईल स्विच ऑफ आहे आणि त्याची बॅटरी पूर्णपणे संपलेली आहे. मग मंत्राचा आवाज कुठून येत होता? तिचे लक्ष कोपऱ्यात असलेल्या जुन्या रेडिओकडे गेले, जो वर्षांपासून बंद पडलेला होता आणि ज्याची वायरसुद्धा तुटलेली होती. तो बंद रेडिओ पूर्ण आवाजात तारक मंत्र वाजत होता. पुरावाची परिसीमा. जेव्हा प्रिया आरशासमोर गेली, तेव्हा तिला फक्त गळ्यावरचे व्रणच दिसले नाहीत, तर तिच्या उजव्या हाताच्या तळव्यावर कोणीतरी कुंकवासारख्या लाल रंगानं भिवू नकोस असे लिहिल्याचे स्पष्ट दिसत होते. दुसऱ्या दिवशी फ्लॅट सोडताना शेजारच्या काकूंनी तिला विचारले, काय ग, रात्री खूप आवाज येत होते. पण तू एकटीच असूनही घरातून 2 स्त्रियांचे बोलण्याचे आवाज कसे येत होते? प्रिया चकित झाली, कारण रात्री खोलीत ती एकटीच होती. याचा अर्थ जेव्हा प्रिया मृत्यूशी लढत होती, तेव्हा स्वामींनी साक्षात माऊलीच्या रूपात तिथे येऊन तिचे रक्षण केले होते. श्री स्वामी समर्थ.